नमस्कार. आजच्या या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आजपर्यंत आपण 7 प्रॉब्लेम्स आपण यूट्यूबवरती टाकलेले आहेत. आज 8वा प्रॉब्लेम टाकणार आहोत. आता ही जी सिरियल आहे ही पुस्तकातील बोर्डाच्या पुस्तकातील जे सोडून दिलेले प्रॉब्लेम आहेत त्यामधील 7व्या क्रमांकाचा प्रॉब्लेम आपण सोडून दाखवत आहोत. मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रॉब्लेम टाकत असतो. तो प्रॉब्लेम तुम्ही वहीमध्ये लिहून घेणे अपेक्षित आहे. व्हिडिओ पाहून तो सोडवणं अपेक्षित आहे. आणि आपल्याला मी यापूर्वी सांगितलं की आपल्याकडे जर पुस्तक नसेल तर मी पुस्तक आपल्याला आपल्या ईमेलवरती सेंड करू शकतो. तुम्ही कमेंट्समध्ये तुमचा ईमेल आय डी सेंड करू शकता मला. त्याचबरोबर हे जे लॉकडाऊन आहे हे अजून किती दिवस चालेल सांगता येत नाही. सर्व गोष्टी ओपन झाल्यानंतर मग शैक्षणिक संस्था ओपन होणार आहेत. त्याला अंदाजे सप्टेंबरपर्यंत कालावधी लागू शकतो. तोपर्यंत आपला घरबसल्या पूर्ण सिलेबस म्हटला तरी होऊ शकतो. मी याचबरोबर अकाउंटच्या ह्या आता 8व्या प्रॉब्लेमनंतर अजून 2 प्रॉब्लेम या प्रकरणाचे टाकणार आहे आणि पुढे लगेच दुसरे युनिट सुरू करणार आहे. आणि या माध्यमातून आपला अकाउंटचा अभ्यास नक्कीच होईल. त्याचबरोबर SP ह्या विषयाचं सुद्धा मी व्हिडिओ या प्रकरणानंतर टाकायला सुरुवात करणार आहे. SPच्या नोट्ससुद्धा मी स्वतः वहीमध्ये काढलेल्या आहे. त्याचीसुद्धा तुम्हाला PDF पाहिजे असेल तीसुद्धा मी तुम्हाला सर्वांना पाठवेल. तर आपण हा व्हिडिओ अतिशय मन लावून ऐकायचा. शक्यतो हेडफोन जर लावून ऐकला तर आवाजाची जी तीव्रता आहे, जी क्वालिटी आहे ती आपल्याला योग्यरित्या समजते आणि आपल्याला त्याचं आकलन होतं. व्हिडिओ मी अतिशय दमादमाने बनवलेले आहेत. अतिशय सोप्या भाषेत म्हणजे मराठीमध्ये त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यूट्यूब चॅनलवरती मराठी माध्यमासाठी अकाउंटचे व्हिडिओ, मराठी मीडियम कॉमर्ससाठी अकाउंटचे व्हिडिओ कमी आहेत. अकाउंट हा विषय आपला इंग्लिशमध्येच आहे पण त्याचं स्पष्टीकरण मराठीमधून देणारा आपला कमी व्हिडिओ असतील. तर त्यामध्ये आपला व्हिडिओ आहे खास मराठी माध्यमांच्या मुलांसाठी केंद्रित करून. तर आपण ह्या व्हिडिओचा लाभ घेऊन आपण अकाउंट नक्कीच शिकणार याचा मला विश्वास आहे. आता आपण प्रॉब्लेम नंबर 8 समजून घेणार आहोत. आणि यापुढे आता स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल तो जसा दिसतोय तसा व्हिडिओ पॉज करून पुढे तो तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आणि हीच लिंक आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर पाठवा जेणेकरून ग्रुपमध्ये जे मेंबर असतात त्यांचं कोणी नातेवाईक कॉमर्समध्ये शिकत असतं. यात स्पेशली ज्या गृहिणी बाहेरून 12वी कॉमर्स करतात किंवा ज्यांना कॉलेज शक्य नसतं करणं अशांसाठी नक्की याचा उपयोग होईल. आणि तुम्ही कॉलेजमध्ये एखादं लेक्चर जर मिस झालं तर हा व्हिडिओ पाहून या युनिटचं व्हिडिओ पाहून तुम्हाला ते कव्हर करता येऊ शकतं. त्याचबरोबर जर तुम्ही काही आजारपणामुळे जर 1-2 महिना कॉलेजला जाऊ शकले नाहीत आणि त्या कालावधीत काही युनिट झाले तर ते शिकायचे कुठे, तर ते तुम्ही आपल्या व्हिडिओमधून शिकू शकतात. तर त्यासाठी आता तुम्हाला व्हिडिओ कुठे दिसतील त्यासाठी यशानू फिल्म्स हे यूट्यूब चॅनल सर्च करायचं आणि या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आहेत. त्या ठिकाणी युनिट नंबर टाकलेला आहे, प्रॉब्लेम नंबर टाकलेला आहे, तो पाहायचा आणि आपल्याला ते शिकायचं आहे. थोड्याच दिवसात मी SPचे पण लेक्चर यूट्यूबवर टाकतो. तर चला आपण सुरू करूया. प्रॉब्लेम नंबर 8 स्क्रीनवरती प्रॉब्लेम नंबर 8 आहे तो लिहून घेऊया. आज आपण हा बोर्डाच्या पुस्तकातील 8वा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम आपण रीड करूया. नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ ऑफ 6:4 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. नेने आणि काने हे पार्टनर्स आहे आणि त्यांचा रेशो या ठिकाणी आहे 6:4.
तर हे ट्रायल बॅलन्स आहे. या ठिकाणी हे ट्रायल बॅलन्स त्यानंतर खाली 5 ॲडजस्टमेंट आहेत. तर आपण याची सॉर्टिंग करून घेऊया. कॅपिटल अकाउंट आहे. आपण कॅपिटल अकाउंटला हा बॅलन्स लिहितो किंवा डायरेक्ट लायबिलिटी लिहिलं तरी चालतो. तर डेटर्स असेट आहे. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. रेंट प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो, त्याला ब्रॅकेटमध्ये ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार केलं आहे. स्टॉक आपण ट्रेडिंगला लिहितो. प्रिमायसेस म्हणजे मोकळं पटांगण, जागा, ही असेट आहे. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. मोटर व्हेकल ही असेट आहे. सेल आपण ट्रेडिंगला लिहितो. परचेसेस ट्रेडिंगला लिहितो. वेजेस ट्रेडिंगला लिहितो. ऑफिस एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेचं कर्ज म्हणजे लायबिलिटी. हे रिटर्न्स आहेत. हे आपल्याला 2 ठिकाणी दिलेले आहेत, 5,500 आणि 3,500. तर आपल्याला हे रिटर्न जे आहेत, तर डेबिट साईडचं रिटर्न जे आहे, तर क्रेडिट साईडला कुठला आयटम असतो, तर तो क्रेडिट साईडला सेल असतं. मग सेलमधून हे मायनस होणार. सेलचं रिटर्न डेबिटला असतं, परचेसचं रिटर्न क्रेडिटला असतं. कारण परचेस डेबिटला असतं म्हणून त्याचं रिटर्न क्रेडिट साईडला असतं, आणि सेलची अमाऊंट क्रेडिटमध्ये असते म्हणून त्याचं रिटर्न डेबिटला असतं. अशा पद्धतीने सेलमधून 5,500 आणि परचेसमधून 3,500 वजा होतील. पुढे आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ही असेट आहे. कॅश असेट आहे. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशन, मालकाने PFमध्ये पैसे टाकलेले आहेत कामगारांच्या, म्हणजे खर्च झालेला आहे बिझनेसचा, म्हणून हे आपण प्रॉफिट अँड लॉसला घेत असतो. आणि प्रोव्हिडंट फंड जो आहे ही लायबिलिटी आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी आहे. इथं प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हटलं आहे, ही असेट असते. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशन नाही, हा एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. आणि फक्त प्रोव्हिडंट फंड ही लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी लिहायचं. त्यानंतर पुढे आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक आहे, ही असेट आहे. त्यानंतर पुढे इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रोव्हिडंट फंडवरील व्याज आहे. क्रेडिट बाजूला आहे म्हणजे इन्कम आहे, पण हे बिझनेसचं इन्कम नाही. तर हे इंटरेस्ट जे आहे ते PFमध्येच ॲड होणार आहे, ते म्हणून ती लायबिलिटी आहे. ते कामगारांच्याच हिस्स्याचं इंटरेस्ट आहे म्हणून लायबिलिटी साईडला ते ॲड होईल. बिझनेस इन्कम नाही ते, म्हणून प्रॉफिट अँड लॉसला येणार नाही. पुढे आहे ड्रॉईंग. आपण ड्रॉईंग कॅपिटलमधून वजा करतो किंवा कॅपिटल अकाउंट केलं तर कॅपिटल अकाउंटला लिहित असतो. पुढे बॅड डेब आहे, आपण प्रॉफिट अँड लॉस लिहितो. RDD आहे, प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. पुढे ॲडजस्टमेंट आहेत. क्लोजिंग स्टॉक आहे, 2 ठिकाणी लिहित असतो आपण, ट्रेडिंगला आणि असेटला. पुढे वेजेस अँड सॅलरीज आउटस्टँडिंग आहेत, बाकी आहेत, तर ह्या वेजेस आणि सॅलरीमध्ये ॲड होतील. वेजेस आणि सॅलरीला आपण खून करूया. या ठिकाणी वेजेसला खून केलेली आहे आणि सॅलरीला पण या ठिकाणी आपण खून करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. 2 ठिकाणी आपण खुणा केलेल्या आहेत. पुढे आहे डेप्रिशिएशन ऑन मोटर व्हेकल 5%. मोटर व्हेकलला आपण खून करूया. त्यानंतर पुढे आहे राईट ऑफ बॅड डेट 5,000 आणि 5% RDD. ही डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे, डेटरला आपण खून करूया. पुढे आहे काने विड्रो गुड्स 6,000 फॉर पर्सनल यूज. तर ही ड्रॉईंग आहे, पार्टनरनी घेतलेला माल आहे. आपल्या बिझनेसमधून माल जातो म्हणून पहिली एंट्री ट्रेडिंगला होईल, नंतर ड्रॉईंग म्हणून कॅपिटल अकाउंटला लिहिलं जाईल. अशा पद्धतीने ह्या ॲडजस्टमेंट 5 ॲडजस्टमेंट आहेत, सोपे आहेत. आता आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सोडूया. ह्या प्रॉब्लेमचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला,
फंड इन्व्हेस्टमेंट जे आहे प्रोव्हिडंट फंड किंवा PF इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट आहे. प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचं आहे. प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी आहे आणि इंटरेस्ट ऑन PF फंड लायबिलिटी साईडला PFमध्ये ॲड करायचं. 1, 2, 3 आणि 4 आयटम नवीन आहेत. ते अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. बाकी प्रॉब्लेम सर्व सोपं आहे. तर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथमतः कॅपिटल अकाउंटचे अमाऊंट दिलेले आहेत. नेण्याची कॅपिटल आहे 15 लाख, काण्याचं कॅपिटल आहे 10 लाख. याची एंट्री आपण कॅपिटल अकाउंटला क्रेडिट बाजूला बॅलन्स म्हणून करणार आहोत. तर ह्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट आहे. ह्या ठिकाणी लिहूया आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेण्याचं आहे 15 लाख, काण्याचं आहे 10 लाख, अशा पद्धतीने आपण बॅलन्स कॅपिटल अकाउंटला लिहिलेला आहे. तर पुढे पाहूया. पुढे आहे या ठिकाणी सनरी डेटर्स. सनरी डेटर्स आहे 4,50,000. आसेटला लिहायचं आहे, त्याला स्टार केलं आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहेत. आधी आपण हे 4.5 लाख रुपये बॅलन्स शीटच्या ह्या बॅलन्स शीटच्या आसेटला लिहूया. सनरी डेटर्स 4.5 लाख रुपये, 4,50,000 रुपये आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर आता त्याला स्टार केला म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. तर या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट पाहूया. त्याची ॲडजस्टमेंट नंबर 4, राईट ऑफ बॅड डेप 5,000 अँड प्रोव्हाइड फॉर RDD 5%. बॅड डेप आहे 5,000, RDD आहे 5% आणि ती सोडून दुसरी गुड्स सोल्डची किंवा डिसऑनर बिलची आहे का पाहूया. नाही आहे, एकच सिंगल ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेप सगळ्यात आधी वजा करतात, मग वजा केल्यानंतर जी रक्कम येते खाली त्यावरती 5% काढतात. तर चला आपण 5% बॅड डेपमधून आपण बॅड डेप म्हणून वजा करूया. टू न्यू बॅड डेप 5,000 रुपये. 4,50,000 मधून 5,000 गेले, 4,45,000 रुपये खाली येतील. ॲसेट साईडला अशा पद्धतीने पहिली स्टेप कंप्लीट केली. दुसरी आपण करत आहोत लेस 5% RDD. 5% आपल्याला RDD काढायचं आहे. आता साधारणतः 10% जर काढले तर ते 44,500 येतील म्हणजे 22,250 रुपये RDD येईल. ह्या ठिकाणी 22,250 5% येतील. 22,250 रुपये RDD येईल. तर 22,250 रुपये आपण त्यातून वजा करूया आणि मग आउटरला ती रक्कम लिहूया. 4,45,000 मधून 22,250 जर गेले तर बाहेर 4,22,750 राहतील. 4,22,750 रुपये शिल्लक राहिलेले आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणची डेटरची ॲडजस्टमेंट कंप्लीट केलेली आहे आपण. तर हा जो न्यू बॅड डेप आहे हा लॉस आहे. हा 5% RDD पण लॉस आहे, म्हणून दोन्ही पण प्रॉफिट अँड लॉसला लिहायचेत. तर आपण लगेच प्रॉफिट अँड लॉसला लिहूया. ह्या ठिकाणी हे ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटला साधारणतः जर विचार केला तर आपण कधी पण टी मोजायचे. ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4 टी आहेत. साधारणतः दोन्ही ॲडजस्टमेंट असू शकतात. 4 आणि 2 6. ग्रॉस प्रॉफिट लिहायला 1 वळ 7, अजून एक्स्ट्रा वळ 8, अजून एक्स्ट्रा 1 वळ 9, अशा 10 वळी सोडून आपण ट्रेडिंग अकाउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर या ठिकाणी आपण एक रेग मारूया जेणेकरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लिअर होईल. तर एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी खालच्या बाजूला येईल. तर आपण दोन्ही साईडला एक एक वळ सोडून एंट्री सुरू करायच्या. कारण लॉस आला तर इकडे लिहावं लागेल, ग्रॉस प्रॉफिट आला तर इकडे लिहावं लागेल, म्हणून एक एक वळ सोडून एंट्री सुरू करायची. तर पहिली एंट्री आपली ठरलेली आहे. या ठिकाणी हे जे न्यू बॅड डेप आहेत RDD आहेत ते घ्यायचे आहेत. तर ते कसे घेतात तर ते ट्रायल बॅलन्समध्ये बघायचं. ट्रायल बॅलन्समध्ये पहा बॅड डेप दिलेले आहेत. हे ट्रायल बॅलन्समध्ये हा जो बॅड डेप आहे 3,350 तो घ्यायचा आहे. त्यामध्ये डेटरमध्ये वजा केलेले आयटम ॲड करायचे असतात. तर आपण त्या पद्धती प्रोसेस करूया. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला घेऊया. त्याला ओल्ड बॅड डेप म्हणतात. ओल्ड बॅड डेप
या ठिकाणी या ओल्ड बॅड डेपची किंमत आहे 3,350. ती आपण ह्या ठिकाणी लिहितोय. इनरला लिहूया 3,350 रुपये. प्रॉफिट अँड लॉसला लिहितोय. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड न्यू बॅड डेप. न्यू बॅड डेप जो न्यू बॅड डेप ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असतो त्याला न्यू म्हणतात. ॲडजस्टमेंटमध्ये दिला होता राईट ऑफ बॅड डेप 5,000 रुपये अँड प्रोव्हाइड 5% RDD. तर हा 5,000 रुपये जो आहे तो या ठिकाणी आपण ॲड करूया. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे 5% न्यू RDD. आता 5% जे आहेत ते आपण ऑलरेडी डेटर्स लिहिताना कॅल्क्युलेट केले होते. या ठिकाणी 5% कॅल्क्युलेट केलेले आहेत 22,250 रुपये. ते आपण या ठिकाणी लिहूया. 22,250 रुपये या ठिकाणी आपण लिहूया. तर या तिन्हीची बेरीज करायची आहे. या तिन्हींची बेरीज करून यातून ट्रायल बॅलन्समध्ये जो RDD असतो तो वजा करायचा असतो. तो पाहूया आपण. तो आहे 3,700. म्हणजे ह्या अमाऊंटपेक्षा कमी आहे म्हणजे वजा होईल. जर वजा होत नसेल, अमाऊंट जास्त असेल याची ह्या RDDची, तर ते क्रेडिट बाजूला लिहिलं जातं आणि या तिन्हींची बेरीज बाहेर लिहिली जाते. पण ही तिन्हींची बेरीज त्यापेक्षा मोठी आहे म्हणून आपण याची बेरीज लिहूया खाली. यांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे 30,600. या ठिकाणी म्हणायचं आहे लेस ओल्ड RDD. ओल्ड RDD म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बाजूला दिलेला RDD की जो आहे 3,700 रुपये. 3,700 रुपये यातून मायनस करून आउटरला रक्कम लिहायची आहे आपल्याला. ती येईल 26,900 रुपये. अशा पद्धतीने आपण डेटर्सवरून त्याचे सर्व ॲडजस्टमेंट क्लिअर केलेले आहेत. पुढे आहे सनरी क्रेडिटर्स. ही लायबिलिटी आहे 3 लाख रुपये. आपण ती लायबिलिटी साईडला लिहूया. या ठिकाणी लिहूया. थोडीशी जागा सोडूया. सनरी क्रेडिटर्स 3 लाख रुपये आपण या ठिकाणी लिहून टाकलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे सिरियली आपण कॅपिटल लिहिलेलं आहे. डेटरचं सर्व झालं आहे. क्रेडिटर झालं आहे. आता रेंट लिहायचं आहे. तो प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो आपण. रेंट आहे 10,000 रुपये. त्याला ॲडजस्टमेंट आहे 10 महिन्याचं रेंट दिलेलं आहे. 12 महिने असतात एका वर्षात. 10 महिन्याचं दिलेलं आहे म्हणजे 2 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे, बाकी आहे. तर आपल्याला 2 महिन्याचं कॅल्क्युलेट करून त्याच्यात ॲड करावं लागेल. तर आपण असं करू शकतो 10,000 रुपये किती महिन्याचे आहेत 10. 10ने भाग दिला तर एका महिन्याची मिळेल. 10 × 10 म्हणजे 1 मंथ इज इक्वल टू 1,000 रुपीज. एका महिन्याचं 1,000 होईल. तर हे 10 महिने आहेत. एका वर्षात 12 महिने असतात. मग 2 महिन्याचं आउटस्टँडिंग म्हणजे 1,000 गुणिले 2 महिने. तर 2,000 रुपये आउटस्टँडिंगची अमाऊंट निघालेली आहे. ती आपल्याला त्याच्यात ॲड करायची. तर रेंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. टू रेंट 10,000 रुपये ॲड आउटस्टँडिंग रेंट 2,000 रुपये. बेरीज येते 12,000 रुपये. आता हा जे आउटस्टँडिंग रेंट आहे ही देणं आहे. म्हणजे देणं म्हणजे लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साईडला लिहूया. आउटस्टँडिंग रेंट 2,000 रुपये या ठिकाणी आपण लायबिलिटी साईडला लिहिलेली आहे. आता पुढे जाऊया. पुढे स्टॉक दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक तो आहे 5,35,500. तो आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहूया. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया. टू ओपनिंग स्टॉक 5,35,500 रुपये आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे म्हटलेलं आहे प्रिमायसेस दिलेली आहे 8,50,000ची. ती असेट आहे. असेट बाजूला लिहून टाकूया आपण. बॅलन्स शीटला असेटला लिहूया प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, मोकळे पटांगण. ही पण आपली मालमत्ता असते म्हणून ती असेट आहे. असेट बाजूला आपण 8,50,000 रुपये लिहिलेले आहे. पुढे दिलेलं आहे सॅलरी. प्रॉफिट अँड लॉस लिहायचं आहे. 50,000 रुपये सॅलरी आहे. स्टार आहे
म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट जर आपण पाहिली तर लक्षात येईल काय ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग वेजेस 3000, सॅलरी 2000, म्हणजे आउटस्टँडिंग 2000 रुपये आहेत ते आपल्याला नेहमीप्रमाणे ॲड करावे लागतील. तर सॅलरीची अमाऊंट किती येते पाहूया पुन्हा. सॅलरी आहे 50,000. प्रॉफिट अँड लॉसला लिहूया हे ट्रेडिंग अकाउंट. आता त्याच्याखाली जे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी लिहूया. टू सॅलरीज आत्ताच आपण पाहिली सॅलरीची अमाऊंट ती आहे 50,000. त्यामध्ये आपण ॲड करूया ॲड आउटस्टँडिंग सॅलरी आत्ता आपण ॲडजस्टमेंटमध्ये जी पाहिली 2000 रुपये ती ॲड करूया. 50 अधिक 2 टोटल 52,000 रुपये आउटर कॉलमला येतील. आणि हा जो आउटस्टँडिंग पार्ट आहे 2000 रुपयाचा ते देणं आहे म्हणून ती आपण लायबिलिटी साईडला लिहूया. जसं आपण आउटस्टँडिंग रेंट लिहिलं त्याच पद्धतीने आउटस्टँडिंग सॅलरी लिहूया 2000 रुपये या ठिकाणी आपण लायबिलिटीला मांडलेलं आहे. सॅलरीनंतर पुढे जाऊया. पुढे आहे डिस्काउंट. आता डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो आपण. डिस्काउंट 800 रुपये आणि 950 रुपये आहे. जे 800 आहे ते डेबिट बाजूला आहेत म्हणून ते डेबिटला लिहायचेत. जे 950 आहेत ते क्रेडिट साईडला आहेत म्हणून क्रेडिट बाजूला लिहायचेत. प्रॉफिट अँड लॉसला दोन्ही बाजूला डिस्काउंट लिहायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसला आपण डिस्काउंट लिहितो आहे. टू डिस्काउंट डेबिट साईडला आहेत 800 रुपये ते लिहिलेत. क्रेडिट बाजूला पण लिहायचेत आपल्याला. तर ह्या ठिकाणी क्रेडिट बाजूला लिहूया टू डिस्काउंट. डिस्काउंट आहे 950 रुपये. आपण दोन्ही बाजूला डिस्काउंट आता दोन्ही बाजूला या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर पुढे मोटर व्हेकल दिलेली आहे 3,70,000 रुपयाची. ती आसेट आहे. तिला स्टार आहे म्हणजे ॲडजस्टमेंट. अगोदर आपण बॅलन्स शीटच्या आसेट साईडला लिहूया मोटर व्हेकल 3,70,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट काय आहे ते पाहूया. या ठिकाणी ॲडजस्टमेंट मोटर व्हेकलची ॲडजस्टमेंट आहे 3 नंबरला. डेप्रिशिएट मोटर व्हेकल ॲट 5%. डेप्रिशिएशन आहे 5%. तर या ठिकाणी आपण लेस करूया. लेस 5% डेप्रिशिएशन. 5% डेप्रिशिएशन काढूया. या ठिकाणी 10% म्हणजे 37,000 रुपये होतील. 37,000चे निम्मे 18,500 येतील. लेस करूया 18,500 आणि आउटरला रक्कम घेऊया आपण. या ठिकाणी 5% डेप्रिशिएशन आपण लेस केलेलं आहे. त्यातून 3,70,000मधून 18,500 लेस केले तर 3,51,500 रुपये राहतील. तर हे डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉसला पण लिहित असतो आपण. तर या ठिकाणी लिहूया आपण प्रॉफिट अँड लॉसला टू डेप्रिशिएशन ऑन मोटर 18,500 रुपये आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. या ठिकाणी पुढे जाऊया आपण. मोटर व्हेकलनंतर सेल दिलेला आहे. टी म्हटलं आहे ट्रेडिंग अकाउंटला 8,40,500. तर या ठिकाणी आपण स्टार केलेला नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. आपण त्याला रिटर्न्स आहे का पाहूया. तर या ठिकाणी रिटर्न्स आहे. तर सेलची अमाऊंट क्रेडिट बाजूला असते म्हणून सेलचं रिटर्न डेबिटला असतं. 5,500 रुपये रिटर्न आहे. आपण ते सेलच्या 8,40,500मधून वजा करूया. ट्रेडिंग अकाउंटला लिहूया बाय सेल्स 8,40,500 लेस रिटर्न्स आहेत 5,500 रुपये. 8,35,000 रुपये आउटरला लिहिलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे सेलनंतर परचेसेस आहे. परचेसेस 6,40,500 आहेत. हे ट्रेडिंगच्या डेबिटला लिहूया टू परचेसेस 6,40,500 रुपये आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्याचं रिटर्न पाहूया. परचेसेस डेबिटला असतात. त्याचं रिटर्न क्रेडिट बाजूला असेल 3,50,000 रुपये आहे. ते वजा करूया. लेस रिटर्न 3,500 रुपये. 6,37,000 रुपये आउटरला येतील. या ठिकाणी परचेस झालेला आहे. परचेस नंतर पुढे जाऊया. पुढे पाहूया वेजेस आहे. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहूया. त्याला स्टार आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला लिहूया टू वेजेस. तर वेजेसची किंमत आहे 10,000 रुपये. या ठिकाणी स्टार
कशासाठी केला आहे ते पाहूया. ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये म्हणजे आउटस्टँडिंग आहे ते ॲड करायचं आपल्याला. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये असे टोटल 13,000 रुपये आउटरला येतील. या ठिकाणी आउटस्टँडिंग ॲड केले. हे 3,000 रुपये ही लायबिलिटी आहे म्हणून या ठिकाणी लिहूया आपण आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये आउटस्टँडिंग वेजेस लिहिले आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे ऑफिस एक्सपेन्सेस आहे 10,000 रुपये ते लिहूया. प्रॉफिट अँड लॉसला लिहूया टू ऑफिस एक्सपेन्सेस 20,000 रुपये. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे 1,50,000 लायबिलिटी साईडला लिहायचे. या ठिकाणी लिहूया बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000 रुपये. 1,50,000 रुपये बँक ओव्हरड्राफ्ट झालेली आहे. पुढे पाहूया. पुढे रिटर्न्स झालेले आहेत. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आसेट साईडला लिहायची आहे 8,00,000 रुपये. आपण या साईडला लिहूया प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8,00,000 रुपये आसेट साईडला आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे कॅश इन हँड 40,000 रुपये ती आसेट आहे. आसेट साईडला आपण ती लिहिलेली आहे कॅश इन हँड 40,000 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी PF कॉन्ट्रीब्युशन आहे ते प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. कॅश इन हँड झाली लिहून 40,000. त्यानंतर PF कॉन्ट्रीब्युशन आहे 1,00,000 रुपये ते आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहूया टू PF कॉन्ट्रीब्युशन 1,00,000 रुपये आपण या ठिकाणी ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलेले आहेत. पुढे आहे प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड आहे 2,80,000 ही लायबिलिटी आहे. प्रोव्हिडंट फंड आपण लायबिलिटी साईड लिहूया प्रोव्हिडंट फंड 2,80,000 येणारा लिहिले कारण आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट ॲड करायचे आहेत 42,000 ते ॲड करूया. ॲड इंटरेस्ट ऑन PF 42,000 3,22,000 रुपये आउटरला येतील. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे PF फंड झालं, प्रोव्हिडंट फंड झालं, इंटरेस्ट झाला. आता कॅश ॲट बँक ही असेट आहे 2,00,000 रुपये आपण असेटला लिहूया. या ठिकाणी असेट साईडला लिहूया कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 2,00,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे आहे ड्रॉईंग आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. नेणीचे आहे 20,000, कानीचे आहे 15,000. तर आपण या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूया टू ड्रॉईंग. नेणीचे आहे 20,000, कानीचे आहे 15,000 रुपये. या ठिकाणी दोघांची ड्रॉईंग कॅपिटल अकाउंटला लिहिलेली आहे. पुढे आहे बॅड डे बारडीटी आपण लिहून घेतलेला आहे ऑलरेडी. आता पुढे ॲडजस्टमेंट पाहू. क्लोजिंग स्टॉक 2 ठिकाणी लिहायचा ट्रेडिंगला आणि असेटला. तर आपण ट्रेडिंगला लिहूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आहे 3,60,000 रुपये. आणि ह्या ठिकाणी असेट साईडला लिहूया क्लोजिंग स्टॉक 3,60,000 रुपये. अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी ते लिहिलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे आहे आउटस्टँडिंग वेजेस आपण वेजेसमध्ये ॲड केले, सॅलरीमध्ये ॲड केली आणि दुसरे इफेक्ट लायबिलिटी साईडला आपण लिहिलेले आहेत. मोटर व्हेकलचं डेप्रिशिएशन यातून मायनस केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉसला पण लिहिलेलं आहे. बॅड डेट 5,000 आणि RDD आपण डेटर्समधून मायनस केली आणि पुन्हा ते प्रॉफिट अँड लॉसला घेतलेले आहेत. 5वी ॲडजस्टमेंट काने विड्रॉ गुड्स 6,000 फॉर पर्सनल यूज. माल विड्रॉ केला आहे पार्टनरनी. तर जेव्हा पार्टनर माल विड्रॉ करतो त्यावेळेस ट्रेडिंग अकाउंटला अगोदर लिहायचा आणि ड्रॉईंग म्हणून तो
पार्टनरचं नाव पार्टनरने विड्रॉ केला म्हणून ती ड्रॉईंग आहे म्हणून तो कॅपिटल अकाउंटला लिहायचा. तर पहिली एंट्री आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करूया. गुड्स टेकन बाय पार्टनर म्हणूया. गुड्स टेकन बाय काने ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया. गुड्स टेकन बाय काने 6,000 रुपयाचा माल झालेला आहे. तर ही ड्रॉईंग आहे, ही गुड्स ड्रॉईंग आहे म्हणून पार्टनरच्या डेबिटला लिहूया. ड्रॉईंग कंसामध्ये आपण लिहूया वाटलास तर गुड्स. आता कानेनी 6,000 रुपयाचा गुड्स घेतला म्हणून कानेच्या कॉलममध्ये आपण लिहिलेलं आहे ड्रॉईंग 6,000 रुपये. तर अशा पद्धतीने हे सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी काही ब्रॅकेटमधले ॲडजस्टमेंट झाले का ते पाहूया. रेंट पण 2 ठिकाणी घेतलेली आहे. पूर्णच्या सर्व एंट्र्या झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची बेरीज करायची, क्रेडिटची बेरीज करायची, वजाबाकी करायची आणि वजाबाकी केल्यावर बॅलन्स डेबिट साईडला येईल. ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स येईल 15,500 आणि क्रेडिट साईडची बेरीज येते, मोठी बेरीज येते 12,01,000 रुपये. ती दोन्ही साईडला लिहायची आहे 12,01,000 रुपये. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन आहे हा या ठिकाणी खाली प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 15,500 रुपये. आणि आता ह्या साईडची बेरीज करायची आहे. ह्या साईडची बेरीज 15,500 अधिक 900 16,450 या साईडची बेरीज येईल. आणि या साईडची बेरीज करायची. ह्या साईडची बेरीज मोठी आहे म्हणजे या उदाहरणामध्ये लॉस येणार आहे. तर या साईडची पूर्ण बेरीज केली आपण तर ती येत आहे 2,30,200 येते. 2,30,200 रुपये या ठिकाणी बेरीज आलेली आहे. ह्या बेरजेतून ही क्रेडिटची बेरीज वजा केली 16,450 की या ठिकाणी लॉस झालेला आहे 2,13,750. हा याला नेट लॉस म्हणतात. हा नेट लॉस 2 पार्टनरमध्ये वाटायचा आपल्याला. तो आहे नेने आणि काने. तर यांचा रेशिओ आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेला आहे तो पाहायचा आहे. यांचा रेशिओ आपण या ठिकाणी पाहूया. तो आहे 6:4. तर 6:4 ह्या रेशिओमध्ये आपल्याला वाटणी करायची आहे. तर म्हणजे हा जो प्रॉफिट आहे 2,13,750 याची विभागणी एकूण 6 आणि 4 10 भागात करायची. नंतर 6 भाग याला द्यायचे, 4 भाग याला द्यायचे. तर त्याची वाटणी या ठिकाणी येते 1,28,250 आणि याचे 4 भाग 85,500 असे मिळून दोन्हीची बेरीज 2,13,750 येते. तर हा लॉसमुळे कॅपिटल कमी होतं म्हणून आपल्याला कॅपिटलच्या डेबिट साईडला लिहावं लागेल. आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये आपण प्रॉफिट ह्या साईडला लिहिला. या प्रॉब्लेममध्ये लॉस आहे तो आपल्याला डेबिट साईडला लिहावा लागेल. नेट लॉस 1,28,250 आणि 85,500 रुपये या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. तर कॅपिटल अकाउंटचा आपल्याला बॅलन्स काढावा लागेल. या साईडची बेरीज आहे 15 लाख रुपये, या साईडची बेरीज आहे 10 लाख रुपये आणि डेबिट साईडची बेरीज आहे 1,28,000 म्हणजे 1 आणि 1,28,000 अधिक 20 1,48,250. ह्या बेरजेतून ही बेरीज 15 लाखातून हे वजा करायचे म्हणजे कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला मिळेल. तर कॅपिटलचा बॅलन्स ह्या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे 13,51,750 आणि याचा मिळतो आहे 8,93,500 रुपये. मोठ दोन्ही साईडला 15 लाख आणि या ठिकाणी 10 लाख अशी बेरीज येते. हा आहे बॅलन्स कॅरी डाऊन. तो आपण या ठिकाणी लायबिलिटी साईडला लिहूया. कॅपिटल नेने काने. नेनेचं कॅपिटल आहे 13,51,750. कानेचं आहे 8,93,500. अशा पद्धतीने बॅलन्स शीटची टोटल येईल. या ठिकाणी बॅलन्स शीटची टोटल येते 30,24,250 रुपये. 30,24,250 रुपये. अशा पद्धतीने हे 8 प्रॉब्लेम्स
कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर आता आपण पुढल्या भागामध्ये 9वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. धन्यवाद.